घोटाळ्याच्या चौकशीमध्ये अडकलेल्या नाफेडचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। कारण कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी उभारलेल्या चाळी चक्क रिकाम्या असल्याचं समोर आलंय। कोट्यावधी रुपये खर्चून सुद्धा या खरेदी केल्या होत्या चाळी आणि ही बातमी आपण पाहतोय नाशिकमधून। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैशांचा अधिक लाभ व्हावा इतकंच काय तर प्रत्यक्ष बाजारामध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्याचे दर वाढावे यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाते। त्याचे दर देखील निश्चित केले जातात। मात्र या सगळ्या दरम्यान 5 लाख मेट्रिक टन कांद्याची घोषणा करूनही प्रत्यक्षात नाफेड आणि एनसीसीएफ कडनं कांदा खरेदी केला जात नाहीये अशी धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। आणि याच सगळ्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय आणि आरोप देखील शेतकऱ्यांकडनं केले जात होते। या सगळ्या दरम्यान आता केंद्राचं पथक हे 4 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहे आणि या सगळ्या दरम्यान आता कारवाईला देखील सुरुवात झाली आहे। मात्र मी तुम्हाला नाफेडच्या थेट गोडाऊनमध्ये काय चित्र आहे हे दाखवतोय। सध्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे नाफेडचं हे केंद्र आहे। त्या ठिकाणी साठवणूक करण्यासाठी अशा चाळी निर्माण करण्यात आलेल्या आहे। अद्ययावत स्वरूपाच्या असलेल्या या चाळींमध्ये अक्षरशः एक कांदा देखील शिल्लक नाहीये अशी गंभीर बाब या ठिकाणी बघायला मिळते। खरं म्हणजे नाफेडकडनं 2.5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार होता। दुसऱ्या बाजूला एनसीसीएफ कडनं 2.5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार होता। मात्र प्रत्यक्षात 1 लाख इतकाच मेट्रिक टन कांदा नाफेड आणि एनसीसीएफ कडनं खरेदी केलाय असं सांगण्यात आलंय। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडनं हा कांदा खरेदीच केला नाही अशी देखील धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। आणि यामध्ये परस्पर शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा शासनाला चुना या फेडरेशनच्या माध्यमातून लागल्याचं बोललं जातंय। तशा स्वरूपाची चौकशी देखील केली जाते। थेट केंद्राच्या 4 विभागाच्या मंत्रालयाच्या माध्यमातून जे अधिकारी नाशिकमध्ये आलेले आहेत, जी चौकशी समिती आलेली आहेत, त्या चौकशी समितीकडनं याची पाहणी देखील करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात कोणत्या शेतकऱ्याकडनं कांदा घेतला याची नोंद जी कागदोपत्री करण्यात आली आहे त्याची देखील पाहणी केली जाते। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडनं विचारपूस केल्यानंतर त्यांचा कांदा खरेदीच केला नाही अशा देखील गंभीर बाबी या सगळ्या चौकशी दरम्यान उघडकीस येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, पिंपळगाव बसवंत, नाशिक।